2 जणांना अटक केलेली आहे। सगळ्या प्रकारची चौकशी केली जाईल। कुठल्याही पद्धतीने कोणालाही याच्यामध्ये सोडलं जाणार नाही। हे जे काही संपूर्ण घटनाक्रम समोर येतोय याच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न हा पोलीस करत आहेत। सगळी माहिती बाहेर आल्यानंतरच या संदर्भात अधिकारिक बोलणं योग्य ठरेल। देवेंद्रजी पवारला अभय दिलं असं म्हणतात आहे आणि बाकीच्यांवर गुन्हे दाखल केल्याचे विरोधक आरोप करतात। ज्यांना FIR काय असतो हे समजत नाही असेच लोक अशा प्रकारचा आरोप करू शकतात। FIR दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टीज असतात त्यांच्यावर FIR दाखल होतो। यामध्ये ती जी कंपनी आहे त्या कंपनीचे जे ऑथराइज सिग्नेटरी आहेत त्या सिग्नेटरीवरच FIR दाखल होतो। तो FIR दाखल झाला आहे। पण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्यावेळेस एखादा FIR होतो याच्यामध्ये ज्यांनी साईन केली ते, ज्यांनी विक्री केली ते, ज्यांनी त्या संदर्भात चुकीचं रजिस्ट्रेशन केलं ते, ज्यांनी फेरफार केला ते, अशा सगळ्यांवर हा FIR दाखल झालेला आहे। याच्या चौकशीच्या दरम्यान अजून जर कोणाची नावं आली, कोणाचा संबंध आला तर त्यांच्यावरही कारवाई होत असते। पण आता जो FIR केलेला आहे त्याच्यामध्ये कोणालाही डावललेलं नाही। नियमानुसार ऑथराइज सिग्नेटरी, नियमानुसार पॉवर ऑफ अटर्नी होल्डर हे FIRचे जबाबदार असतात, त्यांना जबाबदार धरलेला आहे। संपूर्ण जो करार झाला त्याच्यात शीतल तेजवानी एक नाव होतं, पण करार रद्द जे झालं त्याच्यात शीतल तेजवानी हे नाव नाही। ते मी आता बघितलेलं नाहीये, ते बघितल्यानंतर मी सांगू शकतो। असं आहे की आता तुम्ही अहवाल येऊ दिला पाहिजे। मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, अहवालात जो कोणी दोषी असेल, जो कोणी, आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही या ठिकाणी पूर्णपणे सहमत असतील की या अहवालामध्ये कोणीही दोषी आढळला तरी त्याच्यावर कारवाई होईल। बघा, आम्ही कालही एकाही मिनिटाची वाट बघितली नाही। तात्काळ जे प्रायमा फेसी अधिकारी होते त्यांना सस्पेंड केलं आणि जे प्रायमा फेसी दोषी दिसत होते त्या सगळ्यांवर FIR केला। त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही, सरकारला काही लपवायचं नाही। अशा प्रकारे जर कोणी चुकीचं काम करत असेल हे सरकार तरी मागे घालणार नाही। मुद्रांक शुल्क माफ झाल्याशिवाय व्यवहार रद्द होऊ शकत नाही असं म्हणतात। मुद्रांक शुल्क भरल्यानंतरच व्यवहार रद्द होणार। मी यापूर्वीच सांगितलेलं आहे की मुद्रांक शुल्काच्या संदर्भातली नोटीस ही देण्यात आली आहे, ती भरल्याशिवाय हा जो काही व्यवहार रद्द होत नाही।